सुशांत, हे सुशांत, गेलं कुठं? सगळं कसं शांत शांत. कोण? नितेश, तुम्ही इथे कसा? स्वतःच्या मालकीचं घर असल्यासारखं तुझा हा प्रश्न नाही का? तसा हा प्रश्न तुलाही लागू पडतो. तू इथं बस. नाही का? हे बघ, काहीच सांगू नकोस. मला माहित आहे तू इथं का आली आहेस. माहित आहे ना, मग विचारण्याचा मूर्खपणा का करतोय? काय करू ग? सुशांत इतकं शहाणपणा माझ्या नसतात तर या अमिताचं येणं जाणं माझ्याच घरात असतं. जिभेला आवाज खाला. का तू म्हणतेस म्हणून मी माझ्या जीवेला आवड खातलो. माहितीये तुझं ऐकायला आवडतं आपल्याला. आवडतं ना, मग तुझी फालतू बडबड बंद कर आणि चल निघ इथून. पण मला तोच मालकीचा हक्क. कमाल आहे. म्हणजे हे घर आता आपलंच आहे या क्रमात वावरते आहेस की काय तू? आता या क्षणाला जरी नसलं तरी माझं होणार आहे यात शंका नाही, कारण सुशांतचं आणि माझं लग्न होणार आहे. कळणार आहे. केलं नाही अजून. त्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून चौपाटीवर एकांत बसायचं आणि स्वप्न धुंदीत डुबायचं. एवढंच फक्त तुझ्यासारख्या प्रेमिकांची कथा. अगा वर्तमान काळात बसून भविष्याची स्वप्न रंगविणं खूप सोपं असतं, पण तुझ्या त्या 2 काळामध्ये तिसरा काळ आहे म्हणजे गर्दनकाळ. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी समजले नाही. समजेल असं मी बोलत नाही, आणि मी जे करतो ते समजल्याशिवाय राहत नाही. कारण बोलून कळण्यापेक्षा करून बोलण्यात जास्त महत्व देतो मी. पण तुझ्या त्या फाजील गोष्टींना मी महत्व देत नाही. ते महत्वाचं नाही का मला? स्वतःपेक्षा महत्व मी कोणालाच दिलं नाही अजून. बरं मला सांग, तू माझं एवढं राग का करते? सुशांत माझ्या फरक काय? अरे ते तर तू थोड्या वेळापूर्वीच मान्य केलं. आणि का? अरे कावळा आणि राज हा फरक नाही का रे मूर्खा? व्हेरी स्मार्ट. उत्तर अगदी तोंडावर. मग प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा तरी का करतोयस तू? तिच्या गावात म्हणजे मी विचारतो ते मूर्खपणा आणि तुम्ही जे काय करता ते शहाणपणा. हो, शहाणपणाच आहे मुळी. सुशांतची निवड म्हणजे काही मोहात पडून घेतलेला निर्णय नव्हे. पण त्या अगोदर मी तुझ्याकडे माझा प्रस्ताव ठेवला होता, पण तू तो प्रस्ताव नाकारला. अरे अक्कल शून्य माणसा, यालाच तर शहाणपणा म्हणतात. आता माझं आहे. मी म्हणजे काय वाटले रे तुला? हा, काय वाटले? तुला विचारायचं वाटलं म्हणून तू विचारलंस. मला नाही म्हटलं, मी नाही म्हटलं. बस थांबला तिथंच विषय. नाही, आता खरी सुरुवात आहे त्या विषयाची नाही, तुझ्या बरबादीची. का? असं झालं नाही म्हणून? अगदी बरोबर. जर माझ्या मनासारखी नाही झाला तर ते कोणाच्याही मनासारखं होऊ देणार नाही मी. आणि हा, काम खोटी करतो पण खरं बोलतो रे. तुझ्या खऱ्या खोट्याचा मला काहीच फरक पडत नाही. हे तुला आता कळलं नाही ग. जेव्हा बदनाम होशील तेव्हा तोंड लपून बसशील. का? बदनाम होण्यासारखं काय करते मी? वा, कमाल आहे. सुशांत बरोबर जे काय तुझं चाललंय ते पुरेसं नाही का? आता कळलं सांगला तुझा प्रस्ताव का नाकारला तो? नाही ना, आणि तू बावळट आहेस तितकाच मूर्ख देखील आहेस. कुणाचा जोडीदार तर सोडूनच दे, मित्र म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. एक मिनिट, अजून माझं पूर्ण झालेलं नाहीये. काय म्हणत होतास तू? मला बदनाम करणार आहेस? अरे आमच्या प्रेमाचं भांडवल करून जर का आम्हाला बदनाम करायचं असेल ना तर जा, बिंदास कर. तुझ्या घरी सुद्धा तुझी
बहीण आहे हे मात्र विसरू नको. हे तू मला सांगू नकोस, कारण ती माझी बहीण आहे आणि तिची बदनामीची कोणी स्वप्न पाहू नका. संपून चाल. का तर ती तुझी बहीण आहे म्हणून? आणि आम्ही कोण आहे? आम्ही काय कुणाच्या बहिणी नाही आहोत का? तर मुलीप्रमाणे मीही तुझं ऐकून तुझ्या धमक्याला घाबरेन असं जर का तुला वाटत असेल ना तर तू खूप मोठी चूक करत आहेस. कळलं? चल निघ आता. म्हणजे तू सुशांत तुझ्या जीवनात आला आणि तुझं कॉन्फिडन्स वाढलं का? आणि या प्रमाणात खरं म्हणजे तू मोठी चूक करतेस. मला वाटतं मी हे तुला समजवण्यापेक्षा तू सुशांतलाच विचार, तो तुला व्यवस्थित समजून सांगेल. ओके? एक मिनिट. फालतू लोकांवर विचार करीत बसून वेळ वाया घालवत नसतो आम्ही. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, जेवढा तू समजतोस ना तेवढी कमजोर मी नाही आहे. तेव्हा माझ्या बाजून जरा सावधानच राहायचं. म्हणजे तू हा हा थोबाड बंद ठेवायचं आणि तू सुटायचं. तर निघ. नमस्कार दादा. नमस्कार. पण मी आपल्याला ओळखलं नाही. मी नितेश, सुशांतच मित्र. त्यालाच भेटायला आलो होतो, पण तो नाही भेटला. मग मी आणि अमिता बोलत बसलो. चांगली ओळख आहे आपली. बरं येऊ मी आता. हो या.